दक्षिण भारतातील इतिहासात एक नाव सोन्याच्या अक्षरांनी लिहिले गेले, तो म्हणजे राजराज चोळ, समुद्र जिंकणारा सम्राट. राजराज चोळाचा जन्म 10व्या शतकात झाला. लहानपणापासूनच त्याचे स्वप्न होते. आपल्या राज्याला इतके बलवान बनवायचे की जगाने त्याचे नाव आदराने घ्यावे. राजा म्हणून तो सिंहासारखा धाडसी आणि बुद्धीने अत्यंत हुशार होता. त्याने आपल्या सैन्याच्या पुनर्गठन केले, नौदल तयार केले आणि भारतातील पहिले बलाढ्य समुद्री साम्राज्य उभारले. त्याचे साम्राज्य फक्त दक्षिण भारतापुरतेच नव्हते, ते थेट श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशियापर्यंत विस्तारलेले होते. पण राजराज चोळ फक्त युद्धातच नव्हे तर प्रशासनातही अनोखा होता. त्याने आपल्या प्रजेसाठी उत्तम रस्ते, पाण्याची सोय आणि बंदरे उभारली. त्याच्या कारकिर्दीत लोक समृद्ध झाले आणि चोळ साम्राज्य फुलले फळले. त्याचे सर्वात मोठे योगदान म्हणजे बृहदेश्वर मंदिर, जे त्याने फक्त 5 वर्षांत बांधले. 1000 वर्षांपूर्वी बांधलेला हे मंदिर आजही ताठ उभे आहे. त्याचे शिखर इतके अचूक रचलेले आहे की त्यावर सावली पडत नाही. असे इंजिनिअरिंग त्या काळात कोणी कल्पनाही करू शकत नव्हते. राजराज चोळाने जगाला दाखवून दिले की एक राजा फक्त तलवारीने नाही तर बुद्धी, नियोजन आणि प्रेमानेही साम्राज्य उभारू शकतो. आजही तमिळ लोक अभिमानानं म्हणतात, राजराज चोळ तो राजा नव्हता, तो भारताच्या सामर्थ्याचा प्रतीक होता.